हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो आणि तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही गणपतीत वेगळे असं काही खूप जास्त असे ब्लॉग बनवायचा आमचा प्रयत्न आहे. तर त्याच प्रयत्नासाठी म्हणून आम्ही आज एक नवीन ब्लॉग करतो आहे. ॲक्च्युली आज ब्लॉग करायचं कारण असं आहे की आमच्या परळमधलं एकमेव एक असं मंडळ आहे जे आजही त्यांच्या गणपतीला चलचित्र असतं, जे मुंबईमध्ये आता खूप कमी जागी असतं. म्हणजे नाही म्हणायला ही हरकत नाही, असं खूप कमी जागी असतं. तर परळमधलं ते एकमेव असं मंडळ आहे जे त्यांच्या गणपतीला चलचित्र ठेवतं. म्हणजे त्या गणपतीची शान चलचित्र आहे आणि त्याचा मान ही चलचित्र आहे. अशा मंडळाला आज आम्ही भेट द्यायला चाललो आहे. आपण कलेला प्रोत्साहन करूया आणि त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत बने राहा. या टाइमची थीम बघायला आम्ही खूप एक्साइटेड आहे. या टाइम काय थीम आहे, तर चला आपण जाऊया. तर फायनली तुम्हाला नवीन टी शर्ट दिसला असेल. ते आता मेन मुद्दा नाही आहे. मेन मुद्दा असा आहे की आता आपण एक कलात्मकतेच्या गोष्टींना प्रोत्साहन करणारं मंडळ बोलू शकतो. या बघा आम्ही पोचलोय परळच्या मोर्याला. परळचा मोरया. हे पण इकडून असं आतमध्ये. तर आपण जाऊया आता ते चलचित्र बघूया. तर आम्ही पोचलेलो आहे महादेववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ. परळचा मोरया म्हणून ओळखलं जातं या मंडळाला. आणि आम्ही चाललो आहे त्यांचं चलचित्र पाहायला. तर जमलंच तर तुम्ही पण या मंडळाला येऊन भेट द्या नक्की, कारण त्यांचा एक वेगळा असा कन्सेप्ट दरवेळी असतो. ते चलचित्राच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचवत असतात. वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवत असतात. तर आपणही त्यांना जाऊन त्यांच्या कलेला प्रतिसाद दिला पाहिजे चांगला. तर तुम्ही जर परळ या विभागात गणपती बघायला येत असाल तर या मंडळाला नक्की व्हिजिट करा. बरोबर ना? बोल तूही काहीतरी. अरे तू बोलतोय मग मी मध्ये कसं बोलू? म्हणजे मोठे माणसं बोलताना छोटे लोक बोलत नाही. हे तिन्ही प्रथा चांगली पाळलेली आहे. तर तुम्ही आमच्यासोबत बने राहा. आता आम्ही चाललो आहे तिकडेच. सो चाललो आहे ना, जाऊया ना. पोचलोच आहे म्हणजे फक्त आतमध्ये जायचं आहे. चलो. ती जराशी आमची फालतूगिरी असते ना, तर ती आम्ही इकडे उभं राहून करत होतो. बरोबर ना? येस, परळचा मोरया. चला गाईस. म्हणजे त्यांना इतके एवढ्या वर्षात मिळालेले आहेत ना त्यांना. तुम्ही बघू शकता त्यांचे सन्मान चिन्ह. खूप त्यांनी इथे असं त्यांच्या सुरुवातीला गेटवरतीच लावून ठेवलेलं आहे. भारी नव्हे तुला? म्हणजे हे डिझर्व करतात ते ॲक्च्युली. बरोबर ना? कारण ते एवढं सुंदर करतात ना. ते तुम्हाला कळेलच ते ॲक्च्युली किती सुंदर करतात ते. जेव्हा आम्ही बघा ना कळणार की ते ॲक्च्युली हे डिझर्व करतात. एवढ्या सर्व ट्रॉफ्या हे लोक. हो तेच. म्हणजे गणपती जरी भले 10 दिवसासाठी असले ना तरी यांची लगबग ही फार 1 महिन्याच्या एक ते 2 महिन्या अगोदरपासून डेकोरेशनची सुरुवात होते यांची. तेवढं मंडळाची मुलंही टाईम देतात त्या गोष्टीसाठी. हो. आणि हे सर्व ते लोक स्वतः करतात. असं काही बाहेरून असं आणतात असं काही नाही. चालतं. बरोबर. तर आता आम्ही आलोय मंडपात. आता सुरू होईल चलचित्र. स्वागत. महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपणा सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळाच्या 80व्या वर्षी गणरायांना वंदन करून यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत गोष्ट अशा एका ऋतूची जिथे जुन्या मुळांना नव्या फांद्यांची साथ लागते व समजुतीची, आदराची आणि संवादाची गंधारलेली वेळ जिथे एकत्र फुलते. सादर करीत आहोत गोष्ट 2 पिढ्यांमधील अव्यक्त नात्याची व सुंदर अशा सोनेरी सांजेची. बाबा बघा ना किती सुंदर संध्याकाळ आहे. हो बेटा, दिवस मावळतोय आणि आकाश कसं गडद रंगांनी भरलंय. तुम्ही काय बघताय बाबा?
अगं जुन्या आठवणींना उजाळा देतोय. वाव, बाबा या सायकलवर तुम्ही किती रुबाबदार दिसताय. बाळा, मी सायकल स्वार होतो. मुंबई ते दिल्ली प्रवास पण केला होता. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. किती दिवस झाले बाबा तुम्ही मला गोष्टच नाही सांगितली. गोष्ट? कोणती गोष्ट ऐकायची आहे बाळा? तुमच्या आठवणीतली कोणतीही गोष्ट चालेल. ठीक आहे बाळा, आज मी तुला 4 आश्रमांची गोष्ट सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जीवनाच्या 4 टप्प्यांचं वर्णन केलेलं आहे. पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रम. या टप्प्यात सर्वसाधारणपणे आयुष्यातली पहिली 25 वर्ष येतात. पहिला टप्पा हा चांगलं आरोग्य, आवडीच्या क्षेत्रातलं चांगलं शिक्षण आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व प्राप्त करून देऊन जीवनाचा पाया मजबूत करत असतो. दुसरा टप्पा गृहस्थ आश्रम. यामध्ये मनुष्य उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करतो आणि लग्न करून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतो. हे 2 टप्पे सर्वार्थाने सक्रिय आणि कार्यक्षम असतात. जीवनातील दुसऱ्या टप्प्यात आधीच्या टप्प्यात प्राप्त केलेल्या संस्कारांना बळकटी मिळून एक जबाबदार व्यक्ती म्हणून पती या नात्याने पत्नीप्रती, मुलगा या नात्याने आई वडिलांप्रती आणि प्रेमळ पिता म्हणून मुलांप्रस्थाश्रम. मनुष्य जीवनाच्या सक्रिय टप्प्यातून निवृत्त होतो. तसंच ह्यामध्ये मनुष्य मुलांसोबत राहत जरी असला तरी एका अर्थाने तो अलिप्त असंच आयुष्य जगत असतो. आणि आता चौथा टप्पा संन्यास आश्रम. चौथ्या आणि शेवटच्या या टप्प्यात मनुष्य आपलं आयुष्य शांतपणे घालवता यावं म्हणून एकांतवासात अर्थात पूर्णपणे अलिप्त जीवन जगत असतो. तर असे हे जीवनातील 4 टप्पे. हे 4ही टप्पे मिळून मनुष्याचं आयुष्य असतं. जीवनाचे हे 4 टप्पे एकमेकांशी कसे निगडित आहेत ह्यावर मनुष्याच्या आयुष्यातील सुख, समाधान आणि आनंद अवलंबून असतो. प्राचीन तत्ववेत्यांनी जीवनातील पावित्र्य, शुद्धता आणि मानवी संबंध या गोष्टींवर जोर दिलाय. म्हणूनच मनुष्य जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना आणि गुरूंना देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करावी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणूनच तर आपल्या पुराणातील काही कथांचा संदर्भ या आश्रमांशी नक्कीच जोडता येईल. त्यातील एक पौराणिक कथा म्हणजे आई वडिलांच्या सेवेत तल्लीन झालेल्या भक्त पुंडलिकाची. भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांची धीराने वाट पाहत होते आणि पुंडलिकाची असीम मातृपितृ भक्ती पाहून भगवंत त्याला वर माग म्हणाले. आपण काहीतरी अलौकिक मागावं असं ठरवून त्याने भगवंताकडे, आता जसे उभे आहात तसेच भक्तांसाठी तुम्ही इथे सतत उभे राहा असा वर मागितला. आणि तेव्हापासून विटेवर हे परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्ष म्हणा भक्तांचे लाड पुरवित आहे. आपल्या आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा मानण्यात धन्य झालेल्या पुंडलिकांमुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या कोणतेही मंगल कार्य असो, प्रथम पूजेचा आपल्या आई वडिलांनाच विश्व मानून त्यांच्या भोवती परिक्रमा करून
गणपती बाप्पांनी प्रथम पूजेचा अधिपती असा मान मिळवला. श्रवण बाळाची कथा तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच, परंतु आजच्या या डिजिटल युगात असा कोणी पुंडलिक आणि श्रवण होईल का ग? आपल्या आई वडिलांच्या अपेक्षांना तो आपल्या कावडीत सामावू शकेल का ग? आपल्या कावडीतून घेणं शक्य नाही, पण त्यांच्या विचारांमध्ये तरी आम्हाला स्थान मिळेल का? संवादाची दरी पार करायला कोणतं नेटवर्क मदत करेल? एकाच टेबलावर बसले असतानाही एकमेकांमधील वाढलेलं अंतर कधी भरून निघेल? श्रवणबाळ कदाचित परत नाही होऊ शकत, पण कधीतरी संवादाची ही पोकळी मेसेजेस आणि इमोजींच्या बाहेर पडून भरून निघेल का? सुरकुतल्या डोळ्यांमधील ही स्वप्न आणि थकलेल्या कापणाऱ्या हातांनी केलेला त्याग कधी त्यांना कळेल का ग? आयुष्याच्या वाटेवर ही वळणं जरी जुनाट वाटत असली ना, तरी अनुभवांच्या गुगल मॅपने योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता नक्कीच आहे त्यात. मी जपतोय ह्या आठवणींचा प्रकाश, आणि तुम्ही शोधताय नवीन आकाश. धडपडत तुलाही नक्कीच सापडतील यशाच्या वाटा. आम्ही करू मदत वाटून आमच्या अनुभवांचा साठा. जे हात धरून तुम्ही चालायला शिकता, त्याच हातांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात कसं पाठवता? कधी कधी वाटतं हरवलाय संवाद. मी चालतोय काळाच्या मागे आणि तू पुढे, पण मी एक पाऊल पुढे आणि तू एक पाऊल मागे असं केलं तर कदाचित जुळतील संवादाचे धागे, गैरसमजांचं गाठोडं टाकून मागे. शिशिर ऋतूसारख्या वाटणाऱ्या ह्या आयुष्याच्या वळणावर अपेक्षांची पानगळ आणि नात्यांमधील दुराव्यामुळे हे वैराणपण नकोसं वाटतंय. अजूनही अपेक्षा आहे ह्या मनात, श्रवण बाळासारखी किंवा पुंडलिकासारखी उचलून घेण्याची नाही, तर आपल्या सोबत चालवून घेण्याची, सामावून घेण्याची. बाबा, पण ह्याच शिशिर ऋतूंमधले रंग फार मोहक असतात ना, आणि नवीन पालवी फुटण्याचाही हाच ऋतू असतो, नाही का? बाबा, ह्याच ऋतूकडे कर्णगळती म्हणून नाही, तर सुंदर मोहक रंगांची उधळण असलेली संध्याकाळ असे बघू शकतो का? बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे कदाचित. आता पुंडलिकासारखे किंवा श्रवण बाळासारखे कोणी आपल्या आई वडिलांना कावडीत घेणारे नसतील, परंतु आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना आपल्या प्रयत्नांनी पूर्ण करणारे नक्कीच आहेत. आपल्याकडे असेही काही माणसातले देव आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे समाज कल्याणासाठी चालू ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या आई जिजामाता यांना आपले प्रेरणास्थान मानून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले, व त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची पताका आपल्या कर्तृत्वाने फडकावली. आणि ह्या दोन सुपुत्रांमुळे साऱ्या राष्ट्राला श्रेष्ठ राजांचं वरदान मिळालं. जमशेदजी टाटा, JRD टाटा, रतन टाटा ते आत्ताच्या शंतनू नायडू ह्यांनीही आपल्या मूल्यांचा उपयोग समाज कल्याणासाठी केला. तसेच बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या कार्यातून कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. अशा माणसातल्या देवांना कोटी कोटी प्रणाम. तुमचं हे ज्ञान खूप सामर्थ्यवान आहे बाबा. तुम्ही खऱ्या अर्थाने इतक्या घडामोडी पाहिल्या आहेत की ज्याबद्दल आम्ही फक्त पुस्तकातच वाचलोय.
आणि यालाच कदाचित समृद्ध ज्येष्ठत्व असं म्हणतात. बाबा, तुम्ही रतन टाटांबद्दल तर ऐकलंच असेल ना, ज्यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत युवा तरुणांना प्रेरित करून समाज कल्याणासाठी आणि देशासाठी उपयुक्त असं साम्राज्य उभं केलं. रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या उतार वयातच चित्रकला आणि त्यांच्या काही प्रसिद्ध अशा कविता लिहिल्या. आणि बाबा, तुम्ही ऐकलत का चंदीगडच्या मनकोराजींबद्दल, ज्यांनी वयाच्या 93व्या वर्षी मॅरेथॉन रेस पूर्ण करण्यासाठी पुरस्कार मिळवला. महाभारतात सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे नसा सभा यत्र न संती वृद्धा वृद्धान तेये नवदान्य धर्मम. बाबा, तुम्ही ओझं नाही तर ज्ञानाचं भांडार आहात. तुमच्या अनुभवाची, ज्ञानाची आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज आहे की आयुष्य कसं जगतात. गुगल शिवाय आयुष्यातील समस्या कशा सोडवायच्या. मेसेजेस, इमोजीसच्या या युगात पूर्वीच्या काळातल्या पत्रांसारखा भावनेचा ओलावा नसला तरी नात्यांमधली दरी संवादरूपी फुलाने कशी जोडायची हे तुम्हीच तर शिकवू शकता. म्हणूनच तुम्ही पर्णगळती नाही तर मजबूत मूळ आणि बांधा असलेले वटवृक्ष आहात, जिथे आपल्या संस्काररूपी फांद्यांनी आणि सावलीने आम्हाला तुम्ही मोठा आधार दिलाय. या वृक्षाची मुळं जशी घट्ट जमिनीत रोवली आहेत ना, तशीच तुमच्या संस्काराची मुळं आमच्या विचारात घट्ट रोवू देत. तुमच्यासारख्या संस्काररूपी वटवृक्षाची आम्हाला गरज आहे बाबा. बरोबर आहे बाळा, बरोबर आहे. आता बस एकच अपेक्षा आहे, माझं वय वाटू नये तुम्हाला बंधन आणि तुमचं तरुणपण वाटू नये मला परकेपण. संवाद रूपी बोटीत केल्यास एकत्र प्रवास, सुंदरच होईल आपला हा सहवास. मी समजून घेईन तुमची स्वप्न आणि धडपड, मलाही घ्या सामावून न वाटता माझी अडचण. मीही शिकवू शकतो तुम्हाला महत्व संयमाचं, तुम्हीही शिकवा मला महत्व बदलत्या युगाचं. इमोजीस आणि चॅट्सच्या युगात जरी नाही कळली भाषा एकमेकांची, तरीही भावनांचा ओलावा टिकवून ठेवू मुराशी. बरोबर बाबा. आता कशी वाटतीये संध्याकाळ? सुंदर. सूर्यास्त इतका सुंदर कधीच वाटला नव्हता. मोहक, लाल, गुलाबी आणि सोनेरी रंगांनी उजळलेल्या सोनेरी सांजेसारखा. प्रत्येक पिढीला एकमेकांच्या अनुभवांना आणि दृष्टिकोनाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. वृद्धांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा एकत्र आली तर समाज अधिक सशक्त होईल. फक्त पुंडलिकाची आपल्या आईवडिलांप्रती सेवा व श्रवणबाळाची कथा त्याग आणि कर्तव्याची शिकवण देते. तरुणांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर करताना वृद्धांचे अनुभव, त्यांचे सल्ले यांचा आदर राखला पाहिजे. वृद्ध पिढीनेही नव्या विचारांना स्वीकारून तरुणांना मार्गदर्शन करताना बंधन न घालता सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. मंडपात आमचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला इकडे चांगली जागा करून दिली, त्यामुळे आम्ही हे सर्व रेकॉर्ड करू शकलो. आम्ही रेकॉर्ड तर केलेलं आहे, ब्लॉगमध्ये मी पोस्ट पण करणार आहे, पण तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये बघून ते संपवू नका. तर नक्की इकडे म्हणजे स्वतः इकडे येऊन पहा, तर तुम्हाला त्याबद्दल महत्त्व कळेल. ठीक आहे, ओके, तो मिळते. कसं वाटलं तुला? भारी वाटलं. आमच्याकडे 3 फोन आहेत, त्यामध्ये एका फोनची बॅटरी लो, दुसरा फोनचं स्टोरेज फुल, मध्येच त्या चलचित्र चालू झालं, आणि थर्ड फोन आहे तो हाय जिवंत आहे. भारी होतं खूप. आम्ही तर ते ब्लॉगमध्ये टाकणारच आहे, पण तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये नका बघू, प्रत्यक्ष इकडे येऊन पहा, तर तुम्हाला त्याची मजा कळेल. हे बघा, आमचे फॅन्स देखील आम्हाला इकडे. येस, तर मी तर तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही येऊन इकडे आलंच पाहिजे. आणि हे परळमध्येच लोकेटेड आहे, तर तुम्ही परळमध्ये जेव्हा लालबाग परळमध्ये गणपती बघायला याल, तेव्हा या मंडळाला देखील नक्की व्हिजिट करा. आम्ही देखील तुम्हाला तेच सांगू की आपल्या घरी असलेल्या आईबाबांची तुम्ही काळजी घ्या, आणि त्यांना म्हणजे त्या असं काय बोलतात, खूप छान मेसेज त्या लोकांनी पोचवला आहे लोकांपर्यंत.
कसं आहे माहिती या पिढीला गरजच आहे. कारण आपण आजूबाजूला सर्वच बघतोय की काही लोक वय झाल्यानंतर आपल्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडतात. पण खरंच तुम्हाला मी सांगतो, आम्ही आमच्या पर्सनली आमच्या दोघांचं असं मत आहे की आई बाबा आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. म्हणजे कसं उद्या एखादी गोष्ट आपल्याकडे नसते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची कदर कळते. तर ती गोष्ट तुमच्यासोबत मस्त होऊ नका देऊ. म्हणजे रिलेट होईल असा कॉन्सेप्ट होता. आणि तुम्ही नक्की येऊन बघा इकडे, तर तुम्हाला कळेल की त्याच्या त्यांनी किती जनरेशनला रिलेट होईल असं. रिलेट होईल. जेनझी लोकांसाठी खास, जेनझी लोकांनी खास येऊन बघा. ते तुम्ही घरी आपल्या आईबापांना एवढे त्रास देताय ना, ते नक्की तुम्ही बंद कराल. बरोबर ना, बंद कराल ना. तर ही पण खूप त्रास देते आईबाबांना, तर ही पण आजपासून बंद करणार आहे. ही करणार आहे बंद, तर तुम्ही देखील करा बंद. ठीक आहे. आणि आम्ही अजून काय ते बोलायचं, वेट करतायत, काहीतरी विचारायचंय त्यांना. काय विचारायचं इकडे लवकर, काय विचारायचं. हे सगळे परळच्या मोर्याचे बालसभासद. त्यांचं नाव विचारू. तुमचं नाव? माझं नाव ऋतुराज अमोल हारेकर. माझं नाव वीर गोळे. माझं विष्णुशिला. परळच्या मोर्याचा थँक्यू. टीचरचे स्टुडंट मिळाले तिकडे. हे टीचरचा स्टुडंट तो रुद्र कुठे? काउन्सिलर आहे. तो टीचरला बघून पळाला. थांबायचं होतं ना, त्याला का पळायला लावलं? तर परळच्या मोर्या मंडळाला सुद्धा आम्ही थँक्यू बोलू इच्छितो, कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. परळच्या हा, मोर्या हा. त्यांच्या बालसभासदपासून त्यांचे सभासद त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. आम्ही जेव्हा आतमध्ये हे पाहायला गेलेलो चलचित्र, तेव्हा त्यांनी आम्हाला बसायसाठी वेगळी जागा करून दिली होती वरती, जेणेकरून आम्ही चांगलं शूट करू शकू. तर परळच्या मोर्या मंडळाला आमच्या मानाचा मुजरा, कारण त्यांनी एवढा चांगला कन्सेप्ट लोकांसमोर ठेवला आहे. पण लोकांनी देखील तितकंच त्या गोष्टीला पाहून त्याला मनावर घेतली पाहिजे. प्रतिसाद दिला पाहिजे. अशा लोकांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे की पुढच्या वर्षी ते लोक अजून काहीतरी चांगलं करू शकतील. बरोबर ना विदुला? बरोबर. तर आमच्या दोघांकडून तरी परळच्या मोर्या मंडळाला सॅल्यूट आहे. आणि पुढच्या वर्षी पण आपण विजिट पुढच्या वर्षी पण आम्ही व्हिजिट करणारच आहोत. नक्की. तर पण गर्दी पण खूप होते हा बघायला. गर्दी पण खूप होते. आणि तुम्ही नक्की या, कारण अशा गोष्टींना हे करावं, म्हणजे प्रतिसाद द्यावा. अशा चांगल्या गोष्टींना तुम्ही हे करा, म्हणजे सपोर्ट करा, जेणेकरून अजून त्या मंडळाचं चांगलं नाव होईल. आणि त्या लोकांना जे संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे ॲक्च्युली, तो लोकांपर्यंत पोचेल. आणि आमच्याद्वारे तर आम्ही पोचवू. तर तुम्ही देखील इकडे येऊन त्या मंडळाला सहकार्य म्हणजे तर असं म्हणणं आहे, परेलचा मोर्या हे जे मंडळ आहे ते असेच वेगळे नवनवीन असेच म्हणजे बोलतात ना रिलेट करणारे कॉन्सेप्ट अजून आणत राहू दे पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी. आणि आम्ही येत राहू बघायला. आणि पुढच्या वेळी आम्हाला खास बोलवते ते लोक व्लॉगिंग करायसाठी, आणि नक्की बोलवतील. बाप्पाच्या चरणी आमची ही प्रार्थना आहे. आता भलेही आमचे सबस्क्रायबर थोडेसे कमी असतील, व्ह्यूज थोडे कमी असतील, पण बाप्पाच्या कृपेने, बाप्पाच्या चरणी आम्ही ती प्रार्थना केलेली आहे. परळच्या मोर्याकडे आम्ही ती प्रार्थना केलेली आहे की आमचे सबस्क्रायबर्स वाढू दे, आमचे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढू दे, व आमचे लाईक शेअर्स कमेंट्स वाढू दे. ठीक आहे.